नेमकं काय कारण होतं भेटल्याचं, काय पत्र दिलेलं आहे, पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं? उबाठाचे खासदार, महाप्रवक्ते, महाज्ञानी संजय राऊत हे गेले अनेक दिवस अतिशय घाणेरड्या शिव्या मीडियावरून देत आहेत, आई बहिणींवरून बोलतायत, आमच्या खासदारांना शिव्या देत आहेत. त्याचप्रमाणे आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा या शिव्या देत आहेत आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. महिला बहिणींचा अपमान करतायत, माय बहिणींचा अपमान करतायत. त्यांनी तर रक्तावरून बोलतायत की तुमच्या रक्तातच गद्दारी असू शकते. नक्की कुणाबद्दल बोलताय तुम्ही? नक्की कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या लोकांना कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची इच्छा होती. म्हणून आज संपूर्ण महिला सेना, आमच्या नेत्या आहेत मीनाताई कांबळी, त्याचप्रमाणे आमच्या सर्व उपनेत्या आहेत, आमच्या विभाग प्रमुख आहेत, नगरसेविका आहेत, सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना भेटून आमची मनातली व्यथा मांडलेली आणि त्यांना हे पत्र सुद्धा दिलेलं आहे. हे पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आज आपने पुलिस आयुक्त से मुलाकात की है, मुद्दा क्या रहा है, कौन सा पत्र आपने दिया, क्या कार्रवाई की मांग आपने आज? देखिए, व्यक्ति है जिसका नाम है संजय राउत, उन्होंने सुपारी ली है उबाटा सेना को खत्म करना, वो तो उन्होंने किया ही है, लेकिन जो वो महाराष्ट्र की महिला के ऊपर ऐसे अश्लील शब्दों का इस्तेमाल करें तो शिवसेना कभी ये सबक उनको सिखा के ही जाएगी. इसलिए हम आए हैं यहाँ. उम्मीद है कि हमारे पुलिस कमिश्नर देखेंगे उनके सोशल मीडिया अकाउंट को, जहां वो खड़े हैं वहां बंदूक लेके किसको मार रहे हैं संजय राउत. ये समझ लीजिए कि महाराष्ट्र की संस्कृति सभ्यता अभी भी बरकरार है और शिवसेना की महिला आपको सबक सिखा के ही जाएगी. हा फोटो आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर. यांनी हातामध्ये काय धरलं आपण बघताय. आता ही खरी आहे, ही खोटी आहे. जर खरी असेल तर याचं त्यांच्याकडे लायसन आहे का, हे कशासाठी दाखवतायत? त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे का, त्यांना कुणाला भीती दाखवायची आहे का? अशा पद्धतीने एक खासदार अशा पद्धतीने जर फोटो टाकतो तर याचा अर्थ काय होतो आणि याच्यावर कारवाई होणार आहे की नाही? वक्त आ गया, संजय राउत को थाने मेंटल हॉस्पिटल में हम भर्ती करा के ही लेंगे, क्योंकि जब तक उनके मानसिक संतुलन वो शांत न करे तो बयानबाजी बंद करे, वो ही बेहतर होगा. आणि आम्ही ही मागणी केली आहे की अटक केल्यानंतर या संजय राऊतांना तुम्ही तुरुंगात पाठवू नका, तर यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांचा बेड आरक्षित केलेला आहे शिवसेनेतर्फे, तिथे त्यांना ठेवण्यात यावं, अशी सुद्धा मागणी आम्ही या पत्राद्वारे केलेली आहे.